15 एप्रिलपूर्वी एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता। दुसऱ्या टप्प्यामध्ये बीकेसी ते आचार्य यात्रे चौकपर्यंत भूमिगत मेट्रो धावणार। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी। अनेक भागामध्ये वीज पुरवठा देखील खंडित। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले, अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या ही घटना। पावसामुळे वातावरणात गारवा। प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी 2 दिवस वाढला। कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 तारखेला होणार सुनावणी। वरिष्ठ सत्र न्यायाधीश कश्यप यांनी दिली सोमवारची तारीख। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांना जीवे मारण्याची धमकी। वर्षभरापूर्वी झाली होती पती अभिषेक घोसाळकरांची हत्या। गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर ठार मारण्याबाबतचा मेसेज केला पोस्ट। धाराशिवच्या भूम तालुक्यातील दूध डेअरी चालकाची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक। बँक खातं अपडेट करायचं सांगून घातला गंडा। व्हॉट्सअप फाईल पाठवली, डाउनलोड करताच बँक खातं साफ। पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांची भेट। दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा। मोदींच्या बँकॉक दौऱ्याचा आज दुसरा दिवस। मुंबईची आज लखनौ विरुद्ध अटीतटीची लढत। रोहित आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीवर नजर। पहिले 3 सामने पाहता फलंदाजीवर मुंबईकरांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।